नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा कारागृहात असलेल्या 20 वर्षीय बंदीवान तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबियांनी आत्महत्येची चौकशी करून जेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तरुणीच्या कुटुंबियांनी जेल प्रशासनावर आरोप केला असून या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान याबाबत कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी देखील सदर तरुणीने स्वतःच्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. माझी मुलगी इथे इथं होती, जेलला होती. पण जेलमध्ये काय झालं आम्हाला पण कळायला मार्ग नाही आहे. पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना. एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कुठे होते? हे कर्मचारी गेले कुठे होते? आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं. कार्यवाही झाली आम्ही या अगोदर पण काही लोकांवर म्हणजे नंदुरबारच्या कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती कोणी आम्हाला पण माहिती नाही आहे. आणि बाकीचे पोलीसवाले सांगत होते, LCB वाले, की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे आहेत ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही, म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा मोकळा कारवाई पाहिजे. मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी, वय 20. ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत. आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे. याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे. आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे. त्याचबरोबर सदर शवविच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.